एका हरिपाठासाठी 1000 वेळा माऊलींचे पाय धरले ना तरी ते कमी ठरतील. एका मनोबोधासाठी 1000 वेळा समर्थांचे पाय धरले तरी ते कमी ठरतील. कारण प्रत्येक संतांनी बघा तुम्ही, म्हणजे गणरायाचं वर्णन तर प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला आहे. ज्या मंगलमूर्तींच्या अधिष्ठाना समोर आपण आहोत त्या मंगलमूर्तींबद्दल माऊली म्हणतात ना, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. सगळ्यांच्या बुद्धीचा प्रकाशक असणारा मंगलमूर्ती, विद्येची देवता असणारा, आणि आज त्याच्या साक्षीने आपण भाग्यवान आहोत. त्याच्या आशीर्वादाने संतांच्या मांदियाळीमध्ये आपण इथे आहोत. आजी सोनियाचा दिनोवर्ष अमृताचा घनू. माऊलींची ही अवस्था होती. भगवंत पाहिला, सगळीकडे दिसला. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी बाप रखुमा देवीवरू खूण बाणली तैसी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती असलेले ज्ञानराज, योगियांचा राणा, ज्ञानियांचा राजा, की समाजाने 12व्या शतकामध्ये दिलेल्या सगळ्या निंदेचं विष पचवलं, प्राशन केलं. संन्याशाची पोरं म्हणून विटंबना झाली, पण प्रवरेच्या काठावरती बसावं. आपल्या सगळ्यांना प्रसंग माहितीये, प्रेतयात्रा निघावी आणि त्या सौभाग्य त्या सती जाणाऱ्या स्त्रीला कुणीतरी सांगावं, बाई ग आयुष्याची यात्रा संपवतीयस, ज्ञानोबांच्या पाया तर पड, नमस्कार कर. म्हणून हिरवा चुडा भरलेली, हिरवा भाळी मळवट परिधान केलेली ती स्त्री ज्ञानोबांच्या पायावरती झुकली. कंकणांचा आवाज झाला आणि अर्धोन्मिलित नेत्र असलेल्या ज्ञानोबांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव. ती म्हणते, माऊली हा आशीर्वाद या जन्माकरता की पुढच्या जन्माकरता? माझा पती तिकडं चितेवर आहे, मी सती जायला निघाली, आपण मला सौभाग्यवती भव आशीर्वाद देता. ज्ञानोबांनी उठावं, चितेवर निजवलेल्या त्या व्यक्तीच्या मस्तकावरनं हात फिरवावा. एखाद्या बापाने आपल्या लेकराच्या मस्तकावर हात फिरवावा तसा, एखाद्या आईने आपल्या बाळाच्या मस्तकावर हात फिरवावा तसा, आणि उठ म्हणाले, सच्चिदानंदा तू सच्चिद आनंद स्वरूप आत्मा आहेस, तुला जाता येणार नाही. झोपेतनं माणूस उठावा तसे उठले आणि मग चमत्कार झाला. नेवाशाच्या मंदिरामध्ये शब्द घुमले माऊलींचे आणि लिहिलं, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ते नसते तर आज ज्ञानेश्वरी कदाचित तुमच्या माझ्या जवळ आली नसती. एवढे अनंत उपकार ज्ञानोबांचे की आमच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला या संत वाङ्मयामध्ये मिळतायत. अनेक प्रकारचं वाङ्मय माऊलींनी निर्माण केलंय, संतांनी निर्माण केलंय, आणि ज्ञानोबांच्या वाङ्मयामधला हा एक आगळा वेगळा आणि विलक्षण प्रकार विरहिणी, की जी मराठी साहित्याला दिलेली देण आहे ज्ञानोबांची. त्यानंतर अनेकांनी विरहिण्या लिहिल्या. खानदेशातल्या अलीकडच्या कवी बहिणाबाई, त्यांच्या विरहिण्या प्रसिद्ध आहेत. अनेकांनी विरहिणी नावाचं साहित्य लिहिलं, पण ज्ञानोबांची ही देण आहे मराठी साहित्याला, की गोपी भावामध्ये जाऊन परमेश्वराला आर्त गाऱ्हाणं घालावं, आर्तपणे आळवावं, त्याची याचना करावी, तळमळीने त्याला प्रार्थना करावी, त्याला बोलवावं. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. काय सुंदर भाव विरहिणीतनं व्यक्त करावा. विरह शब्दामध्येच अर्थ आहे श्रोते हो. भक्तिप्रेमातली अत्युच्च अवस्था आम्हाला संतांनी दाखवून दिली, की जी स्वतः त्या अवस्थेला पोहोचले होते. आणि तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसं भरकटलेलो आहोत, आम्हाला ती अवस्था प्राप्त करावी. सेवितो हा रस वाटितो अनेका या न्यायानी, तो ब्रह्मरस, तो ब्रह्म साम्राज्याचा आनंद जो आम्ही अनुभवला, आम्ही चाखला, तो तुम्हाला प्राप्त व्हावा याकरता संतांचं हृदय तळमळलं. बाकी त्यांना इथे येण्याची गरज काय होती हो? माऊली म्हणतात, मागील या जन्मा मुक्त झालो, मी मागच्या जन्मात मुक्त झालोय, आम्हाला इथे येण्याची गरज काय आहे? आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही याकरताच आलो, कारण बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि ज्ञानोबांच्या या ज्ञानोत्तर भक्तीमध्ये म्हणजेच पराभक्तीमध्ये काय काय अनस्यूत आहे बघा तुम्ही. ही जी विरहाची अवस्था आहे ना, भक्तिप्रेमातला अत्युच्च अवस्थेचा क्षण आहे, उत्कट अवस्था, ज्यामध्ये पूर्वानुराग आहे,
मिलन आहे आणि पुन्हा विरह आहे. या तीन गोष्टी यामध्ये अनस्यूत आहेत. भगवंताबद्दल अनुराग निर्माण होण्यापूर्वीची अवस्था, भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर मिलनाची अवस्था आणि त्यानंतर भगवंतापासून विरहाची अवस्था, या तीनही अवस्था माऊलींनी अनुभवल्या. खरं तर पूर्वानुराग निर्माण होण्याची किंवा तो प्राप्त होण्याची 4 कारणं आहेत श्रोते हो. भगवंताच्या प्रति पूर्वानुराग कसा प्राप्त होईल? त्यातलं पहिलं कारण आहे, भगवंताविषयी अनुराग निर्माण व्हायला आम्हाला पुण्याही लागते बरं का. पूर्व पुण्याईशिवाय आम्ही भगवंताच्या विषयी अनुराग उत्पन्न होऊ शकत नाही, प्रेम निर्माणच होऊ शकत नाही. तुका म्हणे सुलभ साधन गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. जन्मोजन्मी बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. सहस्र जन्मा बोळगी जे एक वेळ मुखासी यावं. अनंत जन्मोनी पुण्य होय, पुण्य होय. अनंत जन्मोनी पुण्य होय, पुण्य होय. अनंत जन्मोनी पुण्य होय, पुण्य होय. अनंत जन्मोनी पुण्य होय. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. अनंत जन्मोनी पुण्य होय, अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्मोनी पुण्य होय, अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्मोनी पुण्य होय. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याचा संचय असावा लागेल, पूर्व पुण्याई असावी लागेल. अनंत जन्मोनी पुण्य होय. या पूर्व पुण्याईने आम्हाला भगवंताचा अनुराग प्राप्त होतो. दुसरं अनुराग प्राप्त होण्याचं कारण आहे परंपरा. आमच्याकडे परंपरा असावी लागेल तर देव आवडेल. देव असाच कसा आवडेल? ज्ञानोबांनी जन्म घ्यावा कुठे? विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीच्याच पोटी. तुकोबांनी जन्म घ्यावा बोल्लोबा आणि आई कनकाईच्याच पोटी. म्हणून तर महाराज म्हणतात आमची परंपरा साधी भोळी नाही, साधी सुधी नाही. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंग परमात्मा सांगतात तुकोबा काहीतरी मागा. काय सामर्थ्य असावं परंपरेने प्राप्त झालेलं? तुकोबराय म्हणतात तुझे चरण गहाण आहेत आमच्या घरी. गाथेतला शब्द आहे महाराजांचा. तू काय मला देणार? तुझे चरण माझ्याकडे गहाण आहेत. आमच्या वडिलांची ॲसेट आहे, संपत्ती आहे. तुझी चरण सेवा करणं म्हणजे मिराशी हा शब्द तुकोबराय वापरतात. ही पूर्व पुण्याई परंपरा, या परंपरेने प्राप्त होणारा अनुराग. तिसरं कारण आहे सत्संगती. संगतीने पूर्वानुराग प्राप्त होतो. जी संगती आपल्याला भागवतामध्ये माहिती आहे, देवर्षी नारदांना प्राप्त झाली. साधूंची संगत झाली. एका सामान्य जीवाचा भक्तीचे आचार्य इथपर्यंतचा प्रभास झाला देवर्षी नारद, आद्य कीर्तनकार. त्यामुळे सत्संगतीनेच आम्हाला भगवंताचा अनुराग प्राप्त होऊ शकतो. पूर्व पुण्याई, परंपरा, सत्संगती आणि चौथं कारण आहे श्रवण. भगवंताचं श्रवण करावं लागेल आणि हे श्रवण ज्यांना ज्यांना घडतं त्यांनाच भगवंताविषयी अनुराग प्राप्त होतो. मग हे श्रवण आम्हाला भागवतामधला पुन्हा एकदा दृष्टांत आहे, उदाहरण आहे. जी माया ब्रह्माला प्राप्त करण्याकरता आली होती, जी प्रकृती पुरुषाला मिळवण्याकरता आली होती, ब्रह्म मायेचं मिलन पुन्हा एकदा व्हावं, शिवशक्तीचं मिलन याकरता जी आदी माया रुक्मिणी म्हणून अवतीर्ण झाली होती. भगवान परमात्म्याचं गुणवर्णन फक्त ऐकलं. 7 श्लोकांमध्ये पत्र निर्माण करावं लागलं.
श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर् हरतोंगतापं रूपं दृशं दृशिमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे. त्या रुक्मिणी आईनी फक्त ऐकलं भगवंताचं गुण, समाधी अवस्था प्राप्त झाली, अनुराग निर्माण झाला. त्यामुळे या 4 कारणांनी भगवंताच्या प्रती अनुराग निर्माण होऊ शकतो. विठ्ठल. मग एकदा अनुराग निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं की मग भगवंत येतो भेटायला. मग मिलनाची अवस्था आहे भक्तीमध्ये. आणि मग ती एकदा भगवंताची भेट झाली की त्यानंतरची उत्कट अवस्था भक्तीतली की जी सर्वोच्च आहे तिला विरह अवस्था म्हटलंय. तो वियोग, आणि त्या वियोगातली संतांची अवस्था आहे ना. म्हणून ज्ञानोबांनी गोपी भावामध्ये जाऊन ही विरहिणी का लिहिली असावी. गोपींचा भाव उत्कृष्ट अत्युच्च का वाटला ज्ञानोबांना, याचं कारण ही 4ही कारणं जी आता आपण ऐकली ना ती गोपींकडे होती. गोपींकडे पूर्व पुण्याई होती का? निश्चित होती. रामावतारातल्या त्या सगळ्या ऋषी होत्या, म्हणून भगवंताविषयी अनुराग प्राप्त झाला. गोपींकडे पूर्व पुण्याई होती, परंपरा होती का? तर अनंत काळापासून व्रजाच्या भूमीमध्ये भगवंताची प्रतीक्षाच सगळे करतायत, ही परंपरा आहे तिथे. संत संगत होती का? राधेचा संग गोपींना होता. आणि श्रवण गोपींच्या श्रवणाबद्दल काय बोलावं. आपण ऐकलं ज्या रुक्मिणी मातेनी फक्त कृष्ण वेणू वाजवतो हे ऐकलं, तिला समाधी लागली. पण त्या गोपी कृष्ण वेणू वाजवताना ऐकत होत्या. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू, वेणू कमळाचा माया वाजे, वेणू कमळाचा माया वाजे, वृंदावनी वेणू. ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती, वाकी ऋणझुण ऋणझुण वाजती. काय अवस्था आहे. देव विमानी बैसोनी स्तुती गाती, भानुदासा पावली प्रेम भक्ती. पराभक्ती, ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था प्राप्त व्हावी या श्रवणातून ती गोपींना प्राप्त झाली. म्हणून त्या गोपींकडे या सगळ्या अवस्था होत्या. पूर्वानुराग होता, मिलनावस्था होती आणि पुन्हा विरहावस्था सुद्धा होती. म्हणून त्या गोपींना विचारावं की का ही अवस्था अशी तुमची प्राप्त झाली. गोपी उत्तर देतात. गोपी भावामध्ये जाऊन आज ज्ञानोबा आम्हाला उत्तर देतात की माझा परमात्मा, ते आत्मचैतन्य, ते आत्मतत्व तुमचा जीव असेल पण माझ्या जीवीचा सुद्धा जीव आहे. म्हणून माझी ही अवस्था आहे. अभंगाचं प्रथम चरण. जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, प्रेम भावाची ये भावा, जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या, जीवीची या, जीवीची या, जीवीची या, जीवीची या जीवा, प्रेम भावाची ये भावा, जीवीची या, जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा. तुझवा चोलिकेचा अनुनाव देव, तुझवा चोलिकेचा अनुनाव देव, तुझवा चोलिकेचा अनुनाव, दिवी अनुसरलीये, दिवी अनुसरलीये, अजून कनरे, दिवी तुझवा दोने के जेवानो नावडे, तुझवा दोने के जेवानो नावडे, तुझवा दोने के जेवानो नावडे, जीवे अनुसरलीये, जीवे
जीवा, प्रेम भावाची आभावा, तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. एकदा या सगळ्या मंडळींसाठी जोरदार टाळ्या वाजवा श्रोते हो. इतकी गोड साथ, जीव तोडून म्हणतात की नाही, जीवापासून गाणं, जीवापासून सेवा करणं. वरवर सेवा अशी नसावी, मग बऱ्याचदा 2 तासात 7 आहे की 7.5 आहे असा कधी कधी अनुभव येतो. त्यामुळे अत्यंत माझ्यापेक्षा सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळी मंडळी आहात, पण गोड प्रमाण, गोड चाली, गोड सेवा. आणि म्हणून हे कीर्तन आहे, हा खेळ नव्हे एकल्याचा. आपण सगळ्यांनी मिळून ही साथ देताय, म्हणून आपली ही सेवा मंगलमूर्तींच्या चरणावर जाणार आहे. महाराजांचं वा वा, मंगलमूर्तींचा प्रसाद आहे. जोरदार टाळ्या वाजवा. किती गोड, अतिशय नादब्रह्माची सेवा उत्तम आहे. मी कीर्तनामध्ये नेहमी बोलते, स्वरब्रह्म, शब्दब्रह्म आणि नादब्रह्म यांचा त्रिवेणी संगम जिथे होतो तेथे साक्षात परब्रह्म साकार होतं. त्यामुळे कर जोडूनी पायी ठेवी तसे माथा, तुका विनवी पंढरीनाथा, रंगी ओढवावी रंग कथा, पुरवी मनोरथा माय बापा. हे मागणं आहे तुकोबरायांचं, हे मागणं आहे संतांचं. आणि ही रंगकथा, ही रंगदेवता निर्माण व्हायला या सगळ्यांचा सक्रिय सहभाग लागतो. कुठेही आक्रमकता नको. आणि आज आपण सगळीकडे पाहतोय, या आक्रमकतेने 2 तास आपल्याला पुरतील की नाही असं वाटतं कधी कधी, होईल की नाही कीर्तन पूर्ण. पण आपल्या सगळ्यांचा सहभाग आणि माझा महिला वर्ग, मी या भागाकडे जास्त मला आपुलकी वाटते आपल्या सगळ्यांबद्दल. कारण आपण सगळे अशाच येऊन नाही बसला, घरचं सगळं करून आलात की नाही. म्हणजे बघा ना किती छान, सगळा प्रपंच उत्तम सांभाळून, रांधावाडा उष्टी काढा, सगळ्यांचं सगळं बघा, सगळ्यांची मनं धरा, सगळ्यांसाठी सगळं करा. एवढं करून कीर्तन ऐकायला या, कीर्तन करायला या. विठ्ठल त्यामुळे या वर्गासाठी टाळ्या वाजवा तुम्ही. हे सोपं नाही हो, प्रपंच करायचंच, सगळं बघायचं आणि मग परमार्थासाठी वेळ द्यायचा. म्हणून तर जनाबाईंनी आम्हाला सोप्पा परमार्थ शिकवला की नाही. त्यांनी साक्षात देवळातला देव स्वयंपाकघरातच नेला. तसं आमचं सामर्थ्य आहे. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता, तो जात्यावर बसायला येईल तुमच्या माझ्यासोबत सुद्धा जनाबाईंसारखा. म्हणून तो पुरुषार्थ गाजवलाय खऱ्या अर्थी. स्त्री संत असून सुद्धा जनाबाईंचा अध्यात्मातला पुरुषार्थ आहे की त्यांनी देवळातला देव स्वयंपाकघरात नेलाय. म्हणून मला महिला वर्गाचं कायम कौतुक वाटतं की आपल्या सगळ्यांचे सुद्धा मी आशीर्वाद मागणारे परमादरणीय शालिनीताई सुद्धा उपस्थित आहेत की ते कर्तृत्व आम्हाला नाकारून चालत नाही महिलांचं. आज ज्ञानोबांनी स्त्री भावामध्ये जाऊनच ही विरहिणी लिहिली आहे बरं का, गोपी भावामध्ये जाऊनच ही विरहिणी लिहिली आहे. तसं बघायला गेलं तर सगळी सृष्टी ही प्रकृती आहे आणि परमात्मा एकटा पुरुष आहे. बाहुली सांगतात ना, अर्जुना अर्जुना तो गा भक्तू, तोची मुक्तू तोची योगू, तो वल्लभा मी कांतू ऐसे करिये. सगळं जग स्त्री रूपाने नटलंय. भगवंत म्हणतात मी एकटा पुरुष आहे. त्यामुळे ज्ञानराज माऊलींनी अशी उपासना करावी, विरहिणीच्या रूपाने स्त्री भावामध्ये गेले, गोपी भावामध्ये जाऊन भगवंताची आराधना केली, याचना केली, तळमळीनी विरहावस्था प्रगट केली. आणि याच भावामध्ये अनेक संतांनी देह पुरुषाचा मात्र अंतःकरण स्त्रीचं. कामारी 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 होईना, कामारी 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 होईना, कामारी 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 होईना, कामारी कामारी होईना. या गोपाळाचे घर रिघे नगे बाई, रिघे नगे बाई, या गोपाळाचे घर रिघे नगे बाई, रिघे नगे बाई, या गोपाळाचे घर रिघे नगे बाई, रिघे नगे बाई, या गोपाळाचे घर रिघे नगे बाई, रिघे नगे बाई, कामारी
महाराजजी हा एक लाभ आहे की नवीन नवीन प्रमाणे आम्हालाही मिळतात आणि आमचा अभ्यास वाढतो. विठ्ठल विठ्ठल. देह पुरुषाचा भाव स्त्रीचा, अशी अनेकांनी भक्ती केलेली उदाहरणं आपल्या संत वाङ्मयामध्ये संत चरित्रांमध्ये आहेत. रामकृष्ण परमहंस राधाभावामध्ये भक्ती करायचे कालीमातेची. मधुराद्वैताचार्य मधुरा संप्रदायाचे अध्वर्यू असलेले गुलाबराव प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज अतिशय ज्ञानेश कन्या म्हणवायचे स्वतःला, कृष्ण पत्नी म्हणवायचे स्वतःला. मीराबाई, राधा, चैतन्य महाप्रभू अनेकांनी, आमच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य गुरु तुकामाई येहळगावच्या, राधाभावातली भक्ती आहे, गोपीभाव आणि असाच स्त्री भावामध्ये परमेश्वराला आपलंसं करणं, विरहावस्था. ज्ञानोबांनी जीवीची या जीवा हा शब्द वापरलाय. मला सांगा, आपण ज्याला जीव म्हणतो, एखादी व्यक्ती देहानी या भूतलावर व्यवहार करतीये, 84 लक्ष योनी मात्रांमधून नरदेह प्राप्त होतो. सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, याची या प्राप्तीचा संभव तो अभिप्रावो अति दुर्लभ. एकनाथी भागवत नाथ बाबा सांगतात, दुर्लभातला दुर्लभ असलेला मनुष्य देह आम्हाला प्राप्त होतो. मग त्या देहाची किंमत कुठपर्यंत आहे? त्या देहामध्ये आपण सहज सांगतो की नाही, जोपर्यंत तो राम आहे तोपर्यंत. माणूस गेला की आम्ही काय म्हणतो? जीव गेला, राम गेला. म्हणून माणसं घाबरतात जिवंतपणी राम म्हणायला. विठ्ठल. पण आज आमचं भाग्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा अशा इतिहासाचे आम्ही साक्षीदार आहोत. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. वसिष्ठांनी सांगितलं होतं, रामो विग्रहवान धर्म. राम ही धर्माची मूर्ती आहे. तुकोबराय सांगतात, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. राम हा साक्षात धर्म आहे, मूर्तिमंत धर्म आहे. आणि त्या धर्माला आज सिंहासनावर बसवलंय. आता काळजी करायची गरज नाही. मीरा रोडवर जे झालं ते पुन्हा होणार नाही याची शक्यता शाश्वती आपण बाळगणार आहोतच. ज्याच्या मुखात राम आहे, ज्याच्या मुखात कृष्ण आहे, ज्याच्या मुखात विठ्ठल आहे, त्याला काहीच घाबरायची गरज नाही. पण दुर्दैव असं की अध्यात्माला जाणारा माणूस फार घाबरलाय सध्या. कॉन्फिडन्स आमच्याकडेच कमी आहे आणि समाजामध्ये नको ती कामं करणारी माणसं फुल कॉन्फिडन्सनी वावरतायत. नको एवढा आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे. पण अध्यात्म आणि भारतभूमीचं काळीज आहे अध्यात्म म्हणजे. श्रोते हो, बघा तुम्ही, आमच्या सगळ्या कर्मांचा, आमच्या सगळ्या शास्त्रांचा, आमच्या सगळ्या विचारांचा ओघ हा अध्यात्माच्या दिशेनेच जातो. म्हणून सनातन परंपरा आहे आमची, सनातन वैदिक हिंदू धर्म परंपरा, आणि त्या परंपरेचे आम्ही पायिक आहोत. त्या वाटेवरनं प्रवास केला माझ्या ज्ञानोबांनी, माझ्या तुकोबांनी, समर्थांनी, नामदेवांनी, आणि आम्ही त्या वाटेचे पायिक आहोत. याच्यासाठी आपल्या भाग्याचा कुणी हेवा करावा. इतकं भाग्य घेऊन आम्ही जन्माला आलोय हे निश्चित कायम लक्षात ठेवावं माणसांनी, बरं का. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, त्या देहाची किंमत तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो जीव आहे. त्याला कुणी प्राणशक्ती म्हणतं, कुणी आत्मशक्ती म्हणतं, कुणी चैतन्य शक्ती म्हणतं. आणि माणूस गेला की आपण म्हणतो राम गेला. लक्षात घेऊया, आहोत तोपर्यंत राम म्हणूया, नाहीतर लवकर तिकडे राम म्हणायची वेळ येईल. प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने, को विश्वास हा पुनश्वास हा आगमिष्यती मानवा. माहिती नाही पुढचा श्वास घ्यायला मिळेल की नाही. खात्री आहे का हो? खरं सांगा, खात्री आहे का? काहीच नाही. वास्तविक 7 दिवसात आम्हाला जायचे, परीक्षेला सुद्धा 7 दिवसाचाच कालावधी होता. पण मला असं वाटतं की परीक्षेला ती खात्री तरी होती की माझ्याकडे 7 दिवस आहेत. आपल्याला तीही खात्री नाहीये. त्यामुळे प्रत्येक क्षण वेचला जावा त्या जीवापासून शिवात्म्याच्या प्राप्तीच्या धडपडीसाठी, त्या आत्म्याच्या परमात्म्याच्या तादात्म्यासाठी. आणि असं जीवशिव ऐक्य प्राप्त व्हावं याकरता तो जीव म्हणजे नेमका कोण आहे? माऊलींना त्याची ओळख पटली. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तू माझ्या प्रेमाचा विषय आहे. त्या चैतन्य शक्तीचा लळा लागला माऊलींना, त्या प्राणशक्तीचा लळा लागला आणि त्या चैतन्याशी तदाकार होण्याची धडपड सुरू झाली की आता तुझं वाचून केशव आणून आवडे. आता मला काही सुचत नाही, काहीही आवडत नाही दुसरं काही. आचार्यांनी आपल्या एका शिष्याला प्रश्न विचारला होता, जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी. ते म्हणाले होते, किंते ज्योतिर्वदस्वहनिरविरिहमे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवो भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि
चक्षुस्तन्मीलने भवति च किं सुतरां धीर्धियः किं प्रकाशे तत्रैवाहं ततस्त्वं तदसि परमकं ज्योतिरस्मि प्रभोहम. प्रश्न विचारला होता, किंते ज्योतिर्वद स्वहनी रविरिहमे. आचार्यांनी शिष्याला प्रश्न विचारला. ऐका बरं, आपण जागे आहात ना सगळे? विठ्ठल 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 विठ्ठल. आचार्यांनी शिष्याला प्रश्न विचारला की मला सांग, या जगाचा, या सृष्टीचा प्रकाशक कोण आहे? किंते ज्योतिः, या सृष्टीचा प्रकाशक कोण आहे? शिष्याने उत्तर दिलं, सोपं आहे गुरुदेव. या सृष्टीचा प्रकाश अहनी रविही, दिवसा सूर्य आणि चंद्रदीपादी रात्रौ, रात्री चंद्रामुळे प्रकाशमान होतात. म्हणजे चंद्र आणि सूर्य या पृथ्वीचा, या सृष्टीचा प्रकाशक आहे. आचार्य पुढचा प्रश्न विचारतात, किंते ज्योतिर्वद स्वहनी रविरिहमे चंद्रदीपादी रात्रो स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मी. मग मला सांग, चंद्र आणि सूर्याचा प्रकाशक कोण आहे? चंद्र प्रकाशमान आहे, सूर्य प्रकाशमान आहे, हे तुला कशामुळे कळतं? तो म्हणाला, माझ्या डोळ्यांमुळे. चक्षुस्तन्मीलने, डोळ्यांमुळे चंद्र सूर्याचा प्रकाश मला कळतो. मग चंद्र सूर्याचा प्रकाशक कोण? तर माझा डोळा, माझे डोळे. उत्तर मिळालं. आचार्य प्रश्न विचारतात, डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे? तुझ्या डोळ्याला अमुक हे आहे, अमुक ते आहे, हे कशामुळे कळतं? त्यांनी उत्तर दिलं, धीही. धी म्हणजे बुद्धी. डोळ्यांचा प्रकाशक आहे माझी बुद्धी. माझी बुद्धी मला सांगते हा चंद्र आहे, हा सूर्य आहे, हा प्रकाश आहे. आचार्य पुढचा प्रश्न विचारतात, धीर धिय किम प्रकाशे. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? आता हळूहळू गाडी कुठे येते बघा. आचार्यांचा प्रश्न, शिष्याचं उत्तर. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे हा प्रश्न जेव्हा आचार्य विचारतात शिष्याला, तेव्हा तो शिष्य सांगतो, तत्रैवाहम. असं काय विचारता म्हणाले आचार्य? सोपं आहे ना, माझ्या बुद्धीचा प्रकाशक मीच आहे. तत्रैव अहम, मीच माझा प्रकाशक आहे. माझ्या बुद्धीला प्रकाश देणारा मीच आहे. आणि वेदांताच्या भाषेमध्ये त्यालाच आचार्य कूटस्थ चैतन्य असं म्हणतात. माऊली या अभंगामध्ये त्याला जीव असं म्हणतायत. विठ्ठल. त्यामुळे या जीवाचा, या चैतन्य शक्तीचा मला लळा लागलाय. मी कोण आहे याची मला जाणीव झाली. आणि ती जाणीव माऊली सांगतात, या हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आरामू परिभ्रांतासी कामू विषयावरी कशाला भ्रांत चित्त व्हायचो? विनाकारण नको त्या विषयांमध्ये आम्ही कशाला गुंतायचं? आम्ही सगळे भ्रांत चित्त आहोत. ज्ञानोबा सांगतात, या हृदयामध्ये मी रामू, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता, नावडी जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता, नावडी जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. समर्थ रामदास स्वामी सांगतात बरं दासबोधामध्ये, जयासी वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. जयासी वाटे दुःख असावे, तेणे खुशाल विषय चिंतित जावे. समर्थ म्हणतात, ज्याला दुःख व्हावं असं वाटतं त्यांनी खुशाल विषयांचं चिंतन करा. पण सुखाची अपेक्षा असेल ना, तर विषय तो त्यांचा झाला नारायण. तुझं वाचुनी केशव अनुनावडे. आता दुसऱ्या कशाचीही आवड नाही, आमचा विषय एकच, नारायण. संतांनी नारायणाला विषय केलं. ऐका, आम्ही विषयाला नारायण केलंय. विठ्ठल. पंचभौतिक विषयांच्या मागे मनुष्य धावतोय आणि एखाद्या
वेड्यासारखा आशेच्या मागे आम्ही धावतो ना. आश्चर्यकारक असलेली आशा नावाची शृंखला आम्हाला बंधनाला कारणीभूत ठरते आणि हे बंधन आम्हाला दुःखाला कारणीभूत ठरतं. म्हणून मनुष्य कायम गाऱ्हाणं गातो. बघा तुम्ही, कायम कळणतो आम्ही आयुष्यभर. हे धड नाही, ते धड नाही, याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही. एखादा माणूस भेटला प्रापंचिक, काय कसं काय, बरं आहे का म्हणायचं, रडत खडत चाललंय, कसं तरी चाललंय म्हणायचं, बरंच म्हणायचं. काय एवढा नकार आमच्या जीवनामध्ये भरतो? इतकी निगेटिव्हिटी कशामुळे भरते? याचं कारण आम्ही त्या जीवाला ओळखत नाही, त्या चैतन्य शक्तीला आम्ही ओळखू शकत नाही. हृदयामध्ये असलेला राम, त्याच्याशी अनुसंधान ठेवणं ही भक्तीची सिद्धता आहे. आणि अशी भक्ती सिद्ध प्राप्त झाली, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध. या भक्ती ज्यांनी जाणले ना, तो सिद्धावस्थेला प्राप्त होतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात की तो माझ्या जीवाचा जीव आहे, त्याच्याशिवाय मला काही आवडत नाही, काही रुचत नाही. अशी आवड भगवंताची प्राप्त व्हावी. पण आहे का हो तुम्हाला मला? आपण आपलं आपलं आत्मपरीक्षण करूया. आमचं असं आहे, प्रपंच आम्ही आवडीने करतो पण परमार्थ सवडीने करतो. वास्तविक ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले उलट झालं पाहिजे. आमचा प्रपंच सवडीने झाला पाहिजे आणि परमार्थ आवडीने झाला पाहिजे. कीर्तनाला येताय का बघू, मूड लागला तर, जमलं तर, वेळ मिळाला तर. अहो वेळच नाही, जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे. मला वेळच नाही, सगळ्यात खोटं वाक्य पटकन बोलून बसतो आपण. आणि खरं सांगू का, इथे कथेला कीर्तनाला येण्याकरता सुद्धा पूर्वपुण्याई, आपण मगाशी ऐकलं, अनुराग निर्माण व्हायला पूर्वपुण्याई लागते. काहीतरी आडवं येईल, लाख ठरवू आम्ही आज कीर्तनाला जाऊ, पण काहीतरी अडचण येईल, आमचं कीर्तनाला कथेला जाणं राहून जाईल. ते आमचं पाप आहे बरं का. अचानक पाहुणे तरी येतील, म्हणजे पाहुण्यांना म्हणायचं नाही असं तुम्ही आमचं पाप आहे, पण येतील, काहीतरी तर अडचण निर्माण होईल, पण आम्ही कथेला येऊ शकणार नाही. म्हणून डोंगरे शास्त्रीजी म्हणायचे, कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है. पहिल्या दिवशी हा शब्द ते वापरायचे, तरी सुद्धा लोक यायचे पुढचे सगळे दिवस. हा अधिकार होता. कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं. भगवंत बोलावतो तेव्हा आमची पावलं इथे येतात. त्या चैतन्य शक्तीला ओळखावं ही संतांची धारणा आहे. कारण तो स्वयंप्रकाशी आहे. तो प्रकाश अर्थात देव या शब्दाचा अर्थच आहे, दिव हा धातू आहे. दिव म्हणजे प्रकाश. एकदा एका गृहस्थानी सूर्याशी मैत्री केली ना हो, आणि सूर्याला तो गृहस्थ म्हणाला, अरे सूर्यदेवा, अरे मित्रा, तू माझा मित्र आहे, पण मला तुझा काय उपयोग? मी प्रवासाला निघालो, एका बोगद्यात आमची गाडी गेली आणि त्या टनेलमध्ये सगळा अंधार दिसला रे मला. मग तू माझा मित्र असून मला काय उपयोग त्याचा? सूर्य म्हणाला, ते काय असतं म्हणाला, अंधार म्हणजे काय? तो गृहस्थ सांगतोय, सगळा काळोख होता अरे त्या बोगद्यात. सूर्य म्हणतो, अरे काळोख म्हणजे काय? जो स्वयंप्रकाशी आहे त्याला काळोख काय कळणार? तो गृहस्थ म्हणाला, मित्रा तुला माहिती नाही काळोख? चल म्हणले, मी दाखवतो तुला.